श्री विठ्ठल श्री संत बहिणाबाईंची अभंग गाथा आदि परंपरा। आदिनाथे उपदेश पार्वतीसी केला, मत्स्येंद्रे ऐकेला मत्स्यगर्भी। शिवहृदयीचा मंत्र पै अगाध, झाला से प्रसिद्ध भक्तियोगे। तेणे त्या गोरक्षा केले कृपादान, तेथोनी प्रकट जाण गहिनी प्रती। गहिनीने दया केली निवृत्तीनाथा, बाळक असता योग रूप। तेथोनी ज्ञानेश पावले प्रसाद, झाले ते प्रसिद्ध सिद्धासनी। सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू, त्यासी अभयवरू ज्ञाने केला। पुढे विश्वंभर शिवरूप सुंदर, तेणे राघवी विचार ठेविलासे। केशव चैतन्य बाबाजी चैतन्य, झाले से प्रसन्न तुकोबासी। एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी, म्हणूनी बहिणी लाधलीसे। श्री विठ्ठल आत्मनिवेदन। देवगाव माझे माहेर साजणी, वेरूळ तेथोनी पूर्वभागी। देवांचा समूह सर्व जया ठाई, मिळाला से पाही देवगाव। हिमाचलाहुनी चालला अगस्ती, चतुर्मास वस्ती केली जेथे। तेथोनी पश्चिमी शिव नदी वाहात, तीर्थ हे अद्भुत तीर्था माझी। लक्ष तीर्थ जेथे मज्जनी सर्वदा, लाक्षायनी सदा वास जेथे। स्थळ ते पवित्र देखोनी अगस्ती, अनुष्ठानायेती सूर्योदयी। वर दिधला से ऋषी अगस्ती ते, जाण लक्ष तीर्थे लाक्षाग्रामा। स्नानदान करी जप अनुष्ठान, सिद्धी तेथे जाण होय नरा। अगस्ती राहोनी देवगावी जाण, शिव नदी स्नान करी सदा। बहिणी म्हणे ऐसे स्थळ देवग्राम, तेथे माझा जन्म झाला असे। आऊजी कुळकर्णी लेखक ते स्थळी, तयाची कुळी जन्म माझा। जननी जानकी पिता आऊ देव, देवगाव नाव स्थळ त्यांचे। तयाची कुळी नाही जी संतान, करीत जी संतान काही बाही। लक्ष तीर्थी नित्य करुनिया स्नान, शिव अनुष्ठान आरंभिले। किती एक दिवशी झाले स्वप्न तया, माझिया पितया आऊजीसी। होईल संतान कन्या दोन पुत्र, ब्राह्मणे पवित्र सांगितले। बहिणी म्हणे एका वरुषी मी उत्पन्न,
नवमास पूर्ण कन्या झाले। करीती उत्साह बारशा ब्राह्मण, करुणी ब्राह्मण घरा गेले। पिता आऊदेव गेला अरण्यात, तव अकस्मात लाभ झाला। मोहर बांधिली पितांबरी गाठी, सापडली वाटी वेरुळाच्या। घरा येऊन या आनंदे बोलती, कन्या आम्हा प्रती लाभाईत। विश्वेश्वर ब्राह्मण ज्योतिषी नेटका, तयाने पत्रिका संपादिली। होईल कल्याण इचेनी तुमचे, ऐसे पत्रिकेचे फळवाची। बोलती देवलसी भाग्याची होईल, आयुष्याचे बळ फार आहे। बहिणी म्हणे ऐसे द्विजे सांगितले, तयासी दिधले वस्त्र गाई। कन्यादान घडो हा अर्थ पाहून, करावया लग्न द्विज आले। तव अकस्मात प्राक्तना सारिखा, शिवराचा सखा एक आला। पूर्वील सोयरा लग्नाचा इच्छिक, विवेक पाठक रत्ननामी। लावूनी मागणे केले वाक्प्रदान, नेमोनिया लग्न संपादिले। तव बंधू झाला माझे पाठीवरी, अनुष्ठाना करी पूर्वीची या। म्हणती हे सभाग्य बंधू पाठीवरी, झाला हे निर्धारी गुणाईचे। बहिणी म्हणे ऐसे झाले वर्ष 3, त्यापुढे जे होणे तेही बोले। मौनस गोत्र माझ्या पित्याचे वरिष्ठ, भ्रतारही श्रेष्ठ गौतम तो। शिवपुर नाम तेथील ज्योतिषी, मायबापे त्याशी समर्पिले। द्वितीय संबंधी वरुषात 30चा, नोवरा भाग्याचा ज्ञानवंत। बहिणी म्हणे त्याशी कन्यादान केले, आंदण दिधले सर्व काही। लग्न संपादोनी झाले वरुषचारी, गोत्रजाचा वैरी पिता झाला। वृत्तीच्या संबंधे कलह मांडला, माझा बोलाविला भ्रतार हा। गोत्रजाची फेडा बाकी साकी ऋण, मागती लेहून शेतमळा। आता येथोनिया जावे परदेशी, तरीच आम्हाशी सुख प्राप्त। तू सखा सोयीरा मित्र तुझी जामात, आमुचा हा अंत पाहू नको। घातलेसे बंदी सोडविल कोण, सखा तू होऊन सोडवावे। मग त्या भ्रतारे काढिले बाहेरी, निशीची या भरी मध्यरात्री। पिता माता बंधू मजही समवेत, गेले रातोरात गंगा तीरा। प्रवरा संगमी केले गंगा स्नान, घेतले दर्शन सिद्धनाथे। बहिणी म्हणे पुढे चालिलो तेथोनी,
पाय ओसंतुनी महादेवा। गंगा देखोनिया सिद्धेश्वर देव, तेथोनिया जीव निघोनेने, आवडीचा हित पूर्वील संस्कार, श्रवणी आदर कीर्तनाचा, पुराण श्रवण पूजा देवस्थान, ब्राह्मण पूजन प्रीतियाची, संन्यासी सज्जन संत महानुभाव, यांचे पायी जीव लागलासे, निघता तेथून थोर वाटे दुःख, करंटे अदृष्ट काय कीजे, बहिणी म्हणे पुढे महादेवा जावे, भ्रतार गौरवे नेत आम्हा, मागोनी भिक्षेसी क्रमित सोवाट, सोसुनिया कष्ट नाना परी, माय बाप बंधू भ्रतारीसी जाण, महादेव वन पाहावया, नरसिंह दर्शन घेऊनी संपूर्ण, पांडुरंग स्थान देखिले, भीमाचंद्र भागा पुंडलिक भक्त, वेणुनादी मुक्त प्राणी मात्र, पद्मालयी स्नान देवाचे दर्शन, नाम संकीर्तन आयकियेले, राही रखुमाबाई सत्यभामा सर्व, देखियेले पूर्वद्वार युक्त, महाद्वारातून करिता प्रवेश, वाटले मनास महासौख्य, पांडुरंग मूर्ती देखोनी पवित्र, संतोषले नेत्र इंद्रियेसी, केली प्रदक्षिणा महाहर्षयुक्त, चित्त हे विरक्त करोनिया, वाटे मना माझी राहावी येथेची, परिप्रार्थनाची दशा नाही, जीव जाऊ परी पंढरीचे स्थळ, न संडावी जळ ऐसे वाटे, बहिणी म्हणे पंचरात्री पंढरीस, केला आम्ही वास पुण्ययोगी, चैत्र पौर्णिमेस गेलो महादेवा, देवयात्रा सर्वा पाहविले, झाले समाधान देखोनी शंकर, मागे अभयकर भक्ती योगे, पंचरात्री तेथे क्रमोनिया जाण, सिंगणापूर स्थान तेथे आलो, कोरांनीचे कण सहज मिळवू, तेने सुखी जीवू होय माझा, अमृताचे परी वाटे गोड अन्न, पाप जळे जाण भक्षिलिया, बहिणी म्हणे माझे वयवर्षे नव, झाले अंतर्भाव सांगितला, भ्रतार विचारी सर्वास विचार, राहावया थार येथे नाही, ब्राह्मणाचे गावी जाऊनी राहावे, ऐसे मनोभावे वाटतसे, रहिमतपुरी आहे ब्राह्मण समुदाव, तेथे वस्ती ठाव सर्व करू, बहिणी म्हणे पूर्व प्रार्थनाचे योग, न सोडी स्थळ त्याग केली आहे, रहिमतपुरी सर्व जाऊनी राहिलो,
अवघीच लागलो भिक्षा करू। भ्रतार तो थोर स्नान संध्या करी, देवतयावरी कृपावंत। तेथील उपाध्य ग्रामीचा ग्रामस्थ, जावया उदित वाराणसी। ग्रामीचा व्यवहार चालावया लागी, भ्रतार विभागी केला तेणे। देखोनी नेटका ज्ञानी विद्यावंत, सर्वही गृहस्थ तया पुसे। आपण काशीस जाऊनी तुम्हासी, उपाध्या ज्योतिषी रत्नाकर। तेही केले मान्य मग राहो तेथे, निर्वाह झाला येथे वरुषाचा। यावरी तो जाणा आली या ग्रामाशी, रक्षिले आम्हाशी वर्ष एक। ऐसे वर्ष करी झाले मज लागी, वाटे संत संगी असावेसे। कथा ऐकावी पुराण श्रवणी, ब्राह्मण पूजनी चित्त रिजे। तेथोनी प्राक्तने ओढोनिया जाण, स्थळ ते त्यागून चालविले। उदास अंतर नावडेची काही, प्राक्तनासी नाही उपाय तो। बहिणी म्हणे पुढे कोल्हापूर क्षेत्र, जे अति पवित्र तेथे गेलो। हिरंभट एक ब्राह्मण वेदांती, दोही शास्त्र गती यजुर्वेदी। थोर भाग्यवंत पवित्र अग्निहोत्र, विद्यार्थी सर्वत्र पठन करीती। तयाची गृही पाहुनिया स्थळ, राहुनी निश्चळ श्रवण होय। जय राम गोसावी त्यांची हरिकथा, नित्य भागवता श्रवण करू। बहिणी म्हणे तेथे करुणिया वास, सदा निज ध्यास आत्मचर्चा। कोणी एके वेळी 11व्या वरुषात, सोमवारी वृत्त थोर झाले। हिरंभट यासी गोदान दिधले, द्विमुखी पाहिले यजमान। काळी ते कपिला काळे तिचे वस्त्र, प्रदक्षिणे पुच्छ निवेदिले। सुवर्णाची शिंगे रुपियाचे खूर, वरी पितांबर पांघुरीला। सर्व उपचारी गोदान दिधले, पाहावया आले सर्वजण। उपजोनी वत्स गाय नेली घरा, वत्स पीत क्षीरा दोहाचिया। झाले दिवस 10 11व्या दिनी, हिरंभटा स्वप्नी द्विज बोले। ब्राह्मण हा तुझे आहे वो सरिस, कपिला तयास निवेदिजे। स्वप्ना परिसाच केले हिरंभटे, भ्रतारासी निष्ठे गाय दिली। आनंदले मन सर्वांचेही जाण, गायी शुश्रूषण घडे आम्हा। नित्यमाय बाप जाती तृणालागी, पाळीती प्रयोगी जाणतोषे। गायीचे ते वत्स तेही असे कपिला, माझे ठाई तिला हेत बहु। मीच सोडी तरी वत्सरी घे दोहा, करिता दोहावा सवे माझी। पाणी मीच पाजी
तृण घाली मीच मजवीण काच मनी वाहे, मी जाय पाणिया ओरडे ते वत्स, गायवाय पुच्छ सवे चाले. करुनिया लोक नवलचे राहती, उगेच पाहाती वत्स गाई. मोकळीची वत्स असोनिया जाण, नवजे आपण गाई पाशी. तृण घाली तरी भक्षिते आपण, पाजिल्या जीवन तेव्हा पीती. रात्रीचे अवसरी वत्स निजे शेजे, पुराणी ते फुंजे श्रवण काळी. कथेपासी जाय सवे तेही येत, उभयेची निवांत कथा परिसे. गाय गोठा घरी आपण कथेसी, जाता मी स्नानासी सवे चाले. करीती अपूर्व हे तुझे संबंधी, लोक नाना शब्दी बोलताती. कोणी म्हणे वत्स आहे योग भ्रष्ट, कोणी म्हणे नष्ट सवे इची. कोणी म्हणती जन ऋणाईत इचे, ऋण फिटे तिचे तैच तुटे. ऐसे नाना परी वत्स ते न सोडी, मजही आवडी तया पाशी. न देखता वत्स हितू तळमळी, जलाविन मासोळी तैसे वाटे. दळिता कांडिता वाहता ही पाणी, वत्साविन जनी नावडे न हो. भ्रतार रागीट नावडेची तया, परित्यासी माया उपजली. म्हणे असो तुझ नाही मूल बाळ, हाची तुझा खेळ जाण मनी. तुझही आवडी कथा पुराणाची, संगती फुकाची तुझ झाली. तव तये वेळी जय राम गोसावी, तेथे तो स्वभावी सहज आले. कथा घरोघरी ब्राह्मणाची पूजा, संतर्पणे द्विजा आरंभिली. रात्री कथा होती दिवसाही करीती, मायबापे प्रीती पाहती ते. तेथे तया संगे मीही जाय कथे, वत्सही ते तेथे सवे चाले. जेथे बैसे माय तेथे मी आपण, वत्सही धावून सवे उभे. हागेना मुतेना उभेची श्रवण, करीत कीर्तन नाम घोष. आरती झालिया नमस्कार होती, आपणही क्षिती ठेवी डोके. देखुनिया जन हासती सकळ, परिते प्रेमळ आल्हादची. म्हणती योग भ्रष्ट पूर्वील हरिभक्त, गोवेशे विरक्त पहा कैसे. तव एके दिवशी मोरोपंत कथा, करावया भक्ता पाचारिले. दिवस एकादशी प्रहरादो कथा, मांडिली तत्वता महानंदे. जय राम गोसावी शिष्य समूहासी, बैसले सभेसी आसनी ते. टाळ मृदंगेसी होतसे गायन, मिळालेसे जन सर्व तेथे. तेथे आपणही माय बाप बंधू, कथा परमानंदू पाहतसे. समागमे वत्स मजपाशी बैसले, लोकी त्यासी नेले दारवंटा.
म्हणती स्थळ नाही बैसावया जना, पशु हे श्रवणा काय योग्य. मी रडो लागले वत्सा लागी तेथ, तव झाले श्रुत गोसाविया. ओरडता वत्स मज ये रडता, सांगती अवस्था स्वामी पाशी. म्हणती एक मुली हिरंभटा घरी, आली ते श्रीहरी कीर्तनासी. तिज सवे एक वत्स असे त्याशी, सांगा ते दिननिशी हिंडविते. ते वत्स बाहेरी घातिले अडचणी, या लागी ती रुसुनी रडतसे. वत्स ते ओरडे बाहेरी तिष्ठते, रडतही येथे गलबला. साक्ष्यांतरीचा तो स्वामी जयराम, वत्स अंतर्याम ओळखिले. म्हणे आणा त्यासी वत्साचे अंतरी, काय नाही हरी आत्मवेत्ता. कथे लागी जीव होतो कासाविस, पशुकी तयास म्हणू नये. आणविले वत्स बैसविले आसनी, पाहोनी नयनी तोष वाटे. मजही कृपावंत कृपेची ये शब्दे, बोलावी प्रारब्धे पूर्वपुण्य. कुरवाळूनी दोघा पाहे पूर्ण दृष्टी, न मानेची गोष्टी जना लागी. कथा होत असे गजरे महाथोर, चित्त हे निर्भर वैष्णवाचे. जय राम गोसावी याचे मनोगत, पुण्यशील सत्य उभय वर्गे. कथे माझी वत्स उभेचे तिष्ठत, रूपी सर्व चित्त आणूनिया. मुली हे लहान वयीचे थोडे, श्रवण हे आवडे नवल मोठे. म्हणेचे कोणी आहे कथेसी, माय बाप तिशी सांगितला. भ्रतारयेचा आहे बहुयोग्य, परिहीचे वैराग्य थोर दिसे. माय बापासवे येतसे पुराणी, वत्सही घेऊनी समागमे. मग म्या आपुले आपण पाहिले, चरणी घातले लोटांगण. वत्सही तैसेची पायावरी पडे, अपूर्वता घडे सर्वजनी. वामसव्य दोनी होते दोघे जणे, वत्सा मजतेने उठविले. कथा संपलिया लोक गेले सर्व, परिहे अपूर्व म्हणती जन. हिरंभट आणि काही जन, म्हणती हे चिन्ह कोणाकळे. बहिणी म्हणी ऐसे कोल्हापुरी होय, पुढीलही सोय तुम्हा सांगू. पिता माता बंधू समवेत बिऱ्हाडी, पावले ते घडी वत्सयुक्त. 2 घडी रात्र होती ते समयी, वत्स तई गाई पाजिले. हिरंभटी स्नान केले अग्निसवे, कार्तिकाचे दिवे आकाशात. सडे सम्मार्जन केले स्नान तेथे, गायी वत्स हाते पुरवाळिले. भ्रताराचे स्नान केले आपुलिया, दक्षिणेची गया कोल्हापूर. तव कोणी एक निराबाई होती, तिने कथा स्थिती सांगितली. भ्रताराचे कानी कथेतील सर्व,
सांगाया अपूर्व म्हणून या वत्साचे वृत्तांत माझेही रुदन भ्रताराचे कान तृप्त केले जय राम गोसावी विदेही अवस्था तेने हात माथा ठेवियेला थोर याचे भाग्य तो याशी बोलिला आशीर्वाद दिला योग्यतेने जातीचा भिक्षुक अंतरी बहुराग धावला सवेग गेहा प्रती धरून या वेणी मारिले यथेष्ट हिरंभटा कष्ट फार झाले नावरे मारिता गाय ही ओरडे वत्सते ही रडे कासाविसी 11वे वर्ष मज होते तेव्हा काय पती सेवा अंतरले माय बाप बंधू बोलतीन काही भ्रतारे क्रोधही आवरिला शांत झालिया पुसत तयास स्त्रियेवरी त्रास कासयाचा येरू म्हणे रात्री कथेत प्रतिष्ठा काय यांची निष्ठा देखियेली कैचे ते पुराण कैची हरिकथा मारीन अन्यया नव्हे येथ इतुके बोलून या भ्रतार पुनरपी क्रोध तो नाटोपी अग्नी ऐसा बहिणी म्हणे तेव्हा देह संकल्पिले प्राक्तनाचे केले कोण वारी आले मनातव मारिले बळकट बांधून या मोट टाकीली हिरंभट म्हणे व्हा तुम्ही बाहेरी हा दिसे हत्यारी चांडाळ की मग माता पिता हिरंभटा लागी प्रार्थुनिया वेगी स्थिर केले म्हणती कृपा करा आजी दिसभरी प्रातकाळी दुरी ठाव पाहो तयावरी वत्स गाय दोघे जण न खाती तृण जळासही देखून या वत्सासी गायीचा वृत्तांत मोठ तो सोडित ते वेळी आणिले जवळी गाय वत्सापाशी हुंबरली जैसी पुत्र माता आपण देखिले वत्स आणि गाय म्हणे प्राण जाय तरी बरा बहिणी म्हणे तया तृणपाणी पाजी न घेती ते माझी थोर माया न खाती तृण न घेती जीवन आपणही अन्न टाकीले नुठती सर्वथा स्वस्थळापासून इति सर्वजण पहावया जय राम स्वामीस सांगितले जनी पाहावयास निर्वाणी तेही आले भ्रतारे तयासी केला नमस्कार आपुले अंतर एकनिष्ठ घातिले आसन जय राम स्वामीस हिरंभटी त्यास पूजिले मिळून या लोक पाहाती लोचनी स्वामीही ते क्षणी आनंदले म्हणती ब्राह्मण तू ईचा भ्रतार सांगतो निर्धार ऐक आता योग भ्रष्ट इची साधने बळकट तू इसी कष्ट करू नको स्वधर्मेची तुझी करील ही सेवा उद्धरील जीवा आपुलिया तुझे पदरी काही पुरविल सुकृत
तेनेही सांगात प्राप्त झाली। गाय आणि वत्स हेईचे सांगाती, अनुष्ठानी होती ऐक्य भाव। हेच हिचे गुरु हेईचे साधन, तोडील बंधन आपुले हे। हिचे समागमे करीती जे वास, तेही भक्ती रस घेती सुखे। आयकसी तरी बरे होय तुझे, येथे काय माझे बळ आहे। बहिणी म्हणे आईसे बोलोनी जय राम, पाहे मनोरम सर्व चिन्हे। स्वस्थाना आपण चालिले जय राम, शिष्यांचा संभ्रम फार होता। म्हणती जय राम अनुष्ठानी तिघे, पूर्वीच्या प्रसंगे एकनिष्ठ। अंतराय काही अनुष्ठानी राहिल्या, गायी जन्मल्या पुण्य वेगे। हे मुली संपूर्ण आहे अनुष्ठान, चित्तशुद्धी जाण ईस आहे। ऐसे परस्परे बोलती उत्तरे, हे कानी सादरे ऐकिली। बहिणी म्हणे गेले स्वामी स्वस्थानासी, मागील वृत्तासी जाण सांगू। द्वादशी क्रमोनी त्रयोदशी आत, वत्सासी देहांत समय आला। तेथ हिरंभट बोलियला श्लोक, सहज स्वाभाविक मुकम करोती। पूर्वार्ध श्लोकाचा सरताची जाण, बोलिले आपण वत्स तेव्हा। यत्कृपातमहं वंदे बोले शब्द, श्लोक उत्तरार्ध वत्स बोले। आयकिला सर्व लोकी तो श्लोकार्ध, करीती संवाद परस्परे। तव त्या वत्से टाकियेला प्राण, आले मी धावून तयापाशी। प्राणासवे प्राण जाऊ पाहे माझा, प्राक्तनासी दुजा यत्न नाही। गाय हंबरडे दोहीवरी मान, टाकी परी जाण शब्द कैसा। बहिणी म्हणे देह प्राक्तने राखिले, पुढे काय झाले कोण जाणे। जय राम स्वामीस कळला वृत्तांत, वत्सासी त्यांत काळ झाला। श्लोकार्ध म्हणूनी प्राणवत्स त्यजी, योग लाजला जी तया पुढे। मग सर्वश्रेष्ठ संत साधुजन, करीत कीर्तन वत्स नेले। दिंडी पताकाने मिरविले वत्स, गाय सवे तुच्छ यानी देहे। हुंबरे म्हणूनी चाले मागे मागे, गायांतरंगे महादुखी। पुरुनिया वत्स आले सर्वजन, करुनिया स्नान गृहा गेले। गाय वत्सापाशी जाऊनी हुंबरे, मागुती ते फिरे गृहासिये। मज विलोकिता मी तो अचेतन, माझ्या देही प्राण आढळेना। ऐसे दिनचारी लोटली यावरी, प्रतिपदे माझारी मध्यराती। बोलिला ब्राह्मण येऊनी सन्मुख, सावध विवेक धरी बाई। सावध 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 तू मनी,
श्रवणी ऐकोनी देह कापे। तव गायनाही वत्सनाते लोक, मायते सन्मुख बैसलीसे। बंधू पिता आणि भ्रतार बैसला, सोज्वळ लागला दीप असे। तेथोनिया मन करोनी सावध, स्मरणी स्वतः सिद्ध चित्त केले। बहिणी म्हणे देह सर्वही विकळ, परिते निश्चळ चित्त माझे। उघडोनी नेत्र पाहे जव पुढे, तव दृष्टी पडे पांडुरंग। देखिली पंढरी ध्यानातेची येत, जय राम दिसत दृष्टी पुढे। ब्राह्मण स्वप्नात देखिला तो जाण, त्याची आठवण मनी वाहे। न दिसे आणिक नेत्रा पुढे जाण, नामाचे स्मरण मनी राहे। पूर्वील हरी कथा ऐकिल्या होत्या, त्या मनी मागुत्या आठवती। तुकोबाची पदे अद्वैत प्रसिद्ध, त्यांचा अनुवाद चित्त झुरवी। ऐशी ज्याची पदे तो मज भेटता, जीवासया होता तोष बहु। तुकोबाचा छंद लागला मनासी, ऐकता पदासी कथे माझी। तुकोबाची भेटी होईल तो क्षण, वैकुंठा समान होय मज। तुकोबाची ऐकेन कानी हरी कथा, होय तैसे चित्ता समाधान। तुकोबाचे ध्यान करोनी अंतरी, राहे त्या भितरी देहा माझी। बहिणी म्हणे तुका सद्गुरु सहोदर, भेटता अपार सुख होय। मच्छ जैसा जळा वाचोनी तडफडी, तैसीच आवडी तुकोबाची। अंतरीचा साक्षी असेल जो प्राणी, अनुभवे मनी जाणेल तो। तृषितासी जैसे आवडे जीवन, तैसा पिंड प्राणा विनतया। बहिणी म्हणे हेत तुकोबाचे पायी, ऐकोनिया देही पदे त्यांची। संचितासी दग्ध करी ऐसा कोण, सद्गुरु वाचून जाण म्हणा। या लागी सद्गुरु असावा उत्तम, जेणे निमेश्रम संसाराचा। त्रिविध तापासी कोण करी शांत, सद्गुरु एकांत न जोडता। जन्म मरणाची कथा कै निवारे, सद्गुरु निर्धारे न भेटता। वासना निशेष निवारेल तेव्हा, भेटेल तुकोबा सद्गुरु तो। बहिणी म्हणे माझा जाऊ पाहे जीव, का हो नये किव तुकोबा। न बोलवे शब्द अंतरीचा धावा, नायके तुकोबा काय कीजे। अदृष्टे करंटे साह्य न होह देव, अंतरीची हाव काय करू। 13 दिवस जाने वह्या उदकात, घालोनिया सत्य
वाचविल्या महाराष्ट्री शब्दात वेदांताचा अर्थ बोलिला लोकात सर्वद्रष्टा अंतरसाक्ष आहे निरोपणी हेत जडे परिचित्त ओळखेना बहिणी म्हणे मीच असेन अपराधी अध्याय त्रिशुद्धी काय त्यांचा बहुत अंतरी शोक आरंभिला कामज विठ्ठला मोकलिले त्रिविध तापाने तापले मी बहु जाईना का जीव प्राण माझा तवा अकस्मात सातविया दिनी नाम संकीर्तनी घोषयुक्त तुकाराम रूपे येऊनी प्रत्यक्ष म्हणे पूर्व पक्ष सांभाळीजे नको करू चिंता असे मी तुझ पाशी घेई अमृतासी हातीची या गाय केले वत्स मुखी निघे धार अमृत हे सार सेवी हेची ठेवून या कर मस्तकी बोलिला मंत्र सांगितला कर्णरंध्री म्याही पायावरी ठेविले मस्तक दिधले पुस्तक मंत्र गीता कार्तिकात वद्य पंचमी रविवार स्वप्नीचा विचार गुरु कृपा आनंदले मन चिद्रूपी कोंदले उठोनी बैसले चमत्कारी मंत्र आठविती तुकोबा स्वरूपा स्वप्ना माझी कृपा पूर्ण केली अमृत पाजिले चवी अनारिसी साक्ष ज्याची त्यासी मना माझी बहिणी म्हणे ऐसी कृपा सद्गुरूची तुकारामे साची पूर्ण केली झाले समाधान ब्राह्मणाच्या शब्दे स्वप्ना माझी पदे आठविती पर्यंतरीच तुकोबाचे ध्यान दर्शना वाचून करीतसे जयाची आपदे होतशे विश्रांती तेची देहाकृती विठ्ठलाची विठ्ठलासी तया नाही भेदभाव ऐसे माझे मन साक्ष आहे पांडुरंग तुका वेगळीक देखा होय केवी कलियुगी बौद्ध रूप धरी हरी तुकोबा शरीरी प्रवेशला तुकोबाची बुद्धी पांडुरंग रूप मनते स्वरूप तुकोबाचे सर्व इंद्रिय चालक पांडुरंग देख सत्य आहे तुकोबाचे नेत्र तेही पांडुरंग श्रोतृते अभंग रूप त्याचे तुकोबाचे हात लिहिताती जे जे तेची ते सहजे पांडुरंग सर्व ही व्यापार तुकोबाचे हरी आपणची करी अद्वयत्वे बहिणी म्हणे रूपे व्यापक तुकावा ध्यान माझ्या जीवा हेची पाही भ्रतारे टाकिले मोठ बांधोनिया न सोसिते तया क्लेशावस्था चतुर्थ दिवशी जीव टाकीला विठ्ठले दाविला चमत्कारू
ब्राह्मणाच्या रूपे येऊनी सांगत, सावधान चित्त करी पुढे, अंतरी सावध होऊनी राहिले, चित्त म्या गोविले तुकोबाशी. वत्स गेली यासी दिवस 7वा, येऊनी तुकोबा स्वप्ना माझे, केले समाधान पाजिले अमृत, वत्सासी करीत गाय भेटी, अमृता पाजूनी सांगितला मंत्र, जो काहा सर्वत्र लोक जपती, मस्तकी हस्तक ठेवूनिया कृपा, केली त्या स्वरूपा तोची जाणे, कृपेचा महिमा आहे तो अपार, वत्स बोले सार श्लोक अर्थ, 8वे दिवशी सावध इंद्रिये, अमृते झालिये तुकोबाच्या, ते धवाती गाय देखिली सन्मुख, निमालिसे देख वत्स कळे, म्हणे या वत्सा ते पाजिले अमृतो, तयासी तो मृत्यू कदा नोहे, अमरते वत्स आहे मज पासी, चित्त अमृतासी घेत गोडी, बहिणी म्हणे तुके वर्तली यावरी, पुढेही विस्तारी सांगिजेल. जय राम समर्थ ज्ञानाचा सागर, साक्षते अंतर त्याचे तया, बोलाविले तेणे हिरंभटा प्रती, माझी तया स्थिती पुसियेली, सांगितला तेणे वृत्तांत सर्वही, वर्तला जो काही गृहीत्याचे, स्वप्नागत गुरु तुकोबाचे रूपे, स्वप्नीची कृपे बोध केला, सावध होऊनी ते मुली बैसली, गाईस गौरविली कुरवाळूनी, दुग्ध दोहोनिया घेतले तियेनी, पाणी आणि तृणे भक्षितसे, परिते मुलीचे रूप पालटले, पूर्णते दाटले हृदय तिचे, तुकोबाचा छंद अंतरी लागला, माय बापे तिला सांगताती, भ्रतार हातीचा वेडावला राहे, उगाची तो पाहे ती एकडे, छानदिष्ट होऊनी बैसली घरात, तुकोबासी चित्त लावूनिया, ऐसा हा वृत्तांत हिरंभट सांगे, जय राम निजांगे संतोषला, बहिणी म्हणे ऐसा निर्धार ऐकोनी, जय राम स्वामींनी कृपा केली.